नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आणि नंतर हे आपण खरपूस असे भाजून घेणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपण खरपूस मंद आचेवर भाजायचे, फास्ट गॅसवरती नाही भाजायचे, मग ते करपल्यागत होतात। हळूहळू हळूहळू भाजायचे। तर तुम्हाला दाखवते भाजल्यानंतर शेंगदाणे कसे दिसतायत ते। तर मित्रांनो, आपण शेंगदाणे स्वच्छ असे भाजून घेतलेले आहेत बघा। हे बघा कसे दिसतात, थोडे थोडे त्याच्यावरती स्पॉट आलेत। त्याचे साल काढून घेतलेत आणि असे फोडून घेतलेत। तर चला आता आपण चटणीची तयारी करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा काय टाकायचं आई? तर आपण हे शेंगदाणे भाजलेले मिक्सरला घेतलेत। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, शेंगदाणे ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात, त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं जिरं भाजून घ्यायचं, थोडं मीठ आणि लसूण आणि जिरं थोडंसं भाजून घेतले तव्यावरती। तर चला हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करूया। थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं। तर दाखवते बारीक केल्यानंतर। मित्रांनो, आपली चटणी रेडी आलेली आहे। तर या खायला छान लागते, तोंडी लावायला। आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तर वेगवेगळ्या चटण्या खाव्यात। मस्त अशी आपली शेंगदाणे चटणी कोणाकोणाला आवडते सांगा नक्की कमेंट करून। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।